नियतीचा खेळ कुणालाच कळत नाही। कुणी विचार केला होता की ज्या माऊलीच्या चरणी माथा टेकवायला हजारो भाविक जमलेत, तिथेच मृत्यू दबा धरून बसला असेल। सांगलीच्या जत तालुक्यातून एक अशी बातमी समोर आली आहे जिने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय। वादळापासून वाचण्यासाठी ज्या भिंतीचा आधार घेतला, तीच भिंत 6 भाविकांसाठी कर्दनकाळ ठरली आहे। सांगलीचं जत तालुक्यातील मोठेवाडी गाव निमित्त होतं मरगुबाई देवीच्या यात्रेचं। ढोल ताशांच्या गजरात आनंदाच्या वातावरणात देवीचा सोहळा सुरू होता। कुणाच्या चेहऱ्यावर हसू होतं तर कुणी श्रद्धेने नतमस्तक झालेलं होतं। पण सोमवारी सायंकाळी निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। अचानक आभाळ भरून आलं आणि बघता बघता सोसाट्याचा वादळी वारा सुटला। वारा इतका प्रचंड होता की लोकांची धावपळ सुरू झाली। पावसापासून आणि वाऱ्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी अनेक भाविकांनी मंदिराच्या शेजारी असलेल्या एका भिंतीचा आसरा घेतला। त्यांना वाटलं होतं ही भिंत आपल्याला सुरक्षित ठेवेल, पण त्याच वेळी वाऱ्याच्या एका जोरदार झोक्याने शेजारील पत्र्याचं शेड उडवलं आणि ते थेट त्या कच्च्या भिंतीवर येऊन आदळलं। काही कळायच्या आत ती भिंत कोसळली आणि एका क्षणात आनंदाच्या जागी किंकाळ्यांनी असमंत दुमदुमून गेला। ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेले होते। स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, पण तोपर्यंत काळानं आपला घाला घातलेला होता। या भीषण दुर्घटनेत 2 लहान मुलांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। या दुर्घटनेतील मृतांमध्ये अरुण विष्णू गेजगे वय 14 वर्ष, सोन्या लक्ष्मण गेजगे वय 14 वर्ष या 2 चिमुकल्यांचा समावेश आहे। आपल्या नातवंडासोबत आलेले कोंडीबा राऊत गेजगे वय 65 वर्ष यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झालाय। एकाच कुटुंबातील आणि गावातील या व्यक्तींच्या जाण्यानं डोमनाळ आणि दरिबडची गावावर शोककळा पसरलेली आहे। इतर तिघांची ओळख पटवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। या दुर्घटनेत 8 ते 10 जण गंभीर जखमी झालेले आहेत। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या निष्पाप जीवांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत।